दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. राहुरी शहरामध्ये लवकरच अतिक्रमण विरोधी कारवाई होणार आहे, असं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी व्यापारी बैठकीत सांगितलंय. राहुरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरीतील व्यापारी असोसिएशन आणि ऑटोमोबाईल असोसिएशन यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या आणि तक्रारी ऐकून घेतल्या. तर राहुरीमध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम राबवणार असल्याचं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी व्यापाऱ्यांना सांगितलंय. शहरातील व्यापारी पेठांमधून पेट्रोलिंगसाठी पोलिसांची गाडी फिरणार आहे, असंही ठेंगे यांनी म्हटलंय. पोलीस स्टेशन येथे माननीय संजयजी ठेंगे यांनी व्यापारी असोसिएशन तसेच ऑटोमोबाईल्स असोसिएशन यांची संयुक्त मीटिंग आज कॉल करण्यात आली होती. तेही तक्रार निवारणामध्ये त्यांनी तो विषय घेतला आणि राहुरी शहरामध्ये जे प्रचंड प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे, अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये आणि नगर मनमाड हायवे येथील अतिक्रमण ही संयुक्त अतिक्रमणाची मोहीम राबवण्याचं आज साहेबांनी आम्हाला कबूल केलेलं आहे. तसेच राहुरी शहरामध्ये जे मोटरसायकल चोरीचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं असून नुकतीच एक स्कूटर या 2-3 दिवसामध्ये गेलेली आहे, याचा बी तपास लावून देणार आहेत साहेब. आणि तसेच राहुरी शहरामध्ये अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये राहुरी नगरपालिका आणि नगर मनमाड हायवे हे संयुक्त अतिक्रमण मोहीम राबवून ते अतिक्रमण काढण्यात येतील. गावातून पोलीस गाडी फिरवण्यासंदर्भात आपली काही चर्चा झाली? हा झाली. राहुरी पोलीस स्टेशनला यापूर्वी मुकुंद देशमुख साहेब PI हे असताना राहुरी शहरामध्ये पेट्रोलिंग म्हणून अर्ध्या तासाला किंवा 1 तासाला त्यांचा राऊंड राहायचा. त्या राऊंडवर सगळ्यांना सूचना दिल्या जायच्या, गाड्या व्यवस्थित लावा किंवा अडथळा होईल अशा गाड्या लावू नका. दुकानदारांना सुद्धा या बाबतीमध्ये सूचना त्या लाऊडस्पीकरवरून देण्यात येत होत्या. तशी ती पद्धत पुन्हा चालू करावी अशी माझी अपेक्षा आहे. व्यापारी असोसिएशनच्या वतीने ती मी मागणी करत आहे. या बैठकीसाठी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारक तसेच ऑटोमोबाईल संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे यांचीही उपस्थिती होती. सचिन सातभाई, विश्वास सरोदे, राहुल वाघमारे, बंडू उर्फ जनार्दन म्हसे, अविनाश धनवट, उमेश कोठारी, शिरीष अग्रवाल, निलेश शेलार, स्मितेश राका, अरुण ताकटे, संजय धोंडे, श्रीराम धावडे, प्रशांत बनकर, योगेश सुराना, सुरेश राका, आसाराम शेजोळ, अबरार मुसानी, आसिफ मुसानी, राजकुमार लोढा, जितेंद्र लुक्कड, प्रवीण बेदमुथा, आनंद देसरडा, प्रशांत आव्हाड यांचीही हजेरी होती. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.